तर आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 17 जानेवारीला झालेली होती दोन्ही एनसीपीची बैठक आणि 12 फेब्रुवारीला एकत्रीकरणाची घोषणा केली जाणार होती आणि त्या बैठकीचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, 12 फेब्रुवारीला एकत्रीकरणाची घोषणा केली जाणार होती आणि त्याचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलेला आहे। 17 जानेवारीला दोन्ही एनसीपीची बैठक झालेली होती आणि त्यानंतर 12 फेब्रुवारीला म्हणजे येत्या 12 फेब्रुवारीला एकत्रीकरणाची घोषणा केली जाणार होती आणि त्या बैठकीचा व्हिडिओ आपण झी 24 तासवर पाहतोय। शरद पवार उपस्थित आहेत, जयंत पाटील आहेत, अजित पवार स्वतः आहेत, राजेश टोपे, अमोल कोल्हे हे सगळे आहेत। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून 2 दिवसांपासून ज्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या, त्यांनी सातत्याने तेच सांगितलेलं होतं की अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी ही त्यांची इच्छा होती आणि अजित पवारांची ही अंतिम इच्छा होती आणि त्याच बैठकीचा व्हिडिओ आता समोर आलाय। 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर आलाय आणि या बैठकीमध्ये येत्या 12 फेब्रुवारीला या संदर्भातली एकीकरणाची घोषणा केली जाणार होती अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर त्याचे निकाल लागल्यानंतर या संदर्भातली घोषणा होणार होती अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेली होती आणि आता आपण तो व्हिडिओ पाहतोय। 17 जानेवारी 2026 ला बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुद्धा नेते होते आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा नेते होते। स्वतः अजित पवार आणि शरद पवार या बैठकीमध्ये आपल्याला दिसतायत, या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत। 17 जानेवारीचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये शरद पवार, अजित पवार यांच्यासहित राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, त्याचबरोबर आपल्याला इतर महत्त्वाचे नेते सुद्धा दिसत आहेत। अमोल कोल्हे, राजेश टोपे आणि रोहित पवार सुद्धा या बैठकीमध्ये हजर होते। 17 जानेवारी 2026 चा हा बैठकीचा व्हिडिओ आता समोर आला आणि झी 24 तासच्या हाती लागलेला आहे तो व्हिडिओ। येत्या 12 फेब्रुवारीला या संदर्भात एकीकरणाची घोषणा केली जाणार होती, मात्र दुर्दैवानं अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता आज शरद पवारांची काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, 17 जानेवारीला जो व्हिडिओ होता बैठकीचा तो आता समोर आलेला आहे, झी 24 तासकडे ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे तो सध्या झी 24 तासच्या हाती लागलेला आहे। आतापर्यंतच्या अनेक बैठका झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात, विलिनीकरणासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। त्या संदर्भातलाच एक व्हिडिओ जो आहे तो बाहेर आलेला आहे। ज्या बैठका पार पडल्या, शरद पवार या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, अजित पवार आहेत, जयंत पाटील आहेत, राजेश टोपे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे, रोहित पवार आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या नेत्यांमध्ये विलिनीकरणासंदर्भात ज्या बैठका होत्या त्याच बैठकांचा हा व्हिडिओ जो आहे तो सध्या हाती लागलेला आहे। 17 जानेवारीला अजित पवार यांच्या सोबत ही बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्येच हे ठरलेलं होतं की 12 फेब्रुवारीला आपल्याला युतीची किंवा विलिनीकरणाची जी घोषणा आहे ती करायची आहे। अर्थात सगळ्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर, त्या निवडणुकांचे निकाल झाल्यानंतर आपल्याला विलिनीकरणाची घोषणा करायची आहे। ते अंतिम टप्प्यात आलेलं होतं, ही चर्चा अंतिम टप्प्यात आलेली होती आणि युतीची घोषणा कधी करायची आहे या संदर्भातली तारीख सुद्धा निश्चित करण्यात आलेली होती। आता हे जे व्हिडिओ आहे ते सध्या आपल्या हाती लागलेले आहे। सोबतच मुंबईमध्ये सुद्धा जयंत पाटील असतील, अजित पवार असतील यांच्यामध्ये देखील अनेक बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या होत्या। त्यामुळे आता पुढे नक्की काय घडणार, म्हणजे अजित पवारांची इच्छा होतीच आणि त्यामुळेच ते स्वतः एकटेच आपल्याला पाहायला मिळतात। या व्हिडिओमध्ये अजित पवारांशिवाय राष्ट्रवादीचा एकही नेता त्या ठिकाणी उपस्थित नाही, म्हणजे प्रदेश अध्यक्ष सुद्धा नाहीये, सोबतच प्रफुल्ल पटेल देखील नाही। म्हणजे अजित पवार यांच्या मनामध्ये होतं आणि त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ते स्वतः शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसोबत भेटीगाठी, बैठका जे आहे ते सातत्याने घेताना आपल्याला पाहायला मिळत होते। बारामती असेल, पुणे असेल, त्या ठिकाणी तर घडामोडींना वेग आलेलाच होता। सोबतच मुंबईमध्ये देखील अनेक बैठका पार पडलेल्या होत्या। अजित पवार यांनी तर शेवटी म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्या मुलाखती घ्यायला देखील सुरुवात केलेली होती। अनेक उमेदवार हे घड्याळावरती निवडणूक लढवणार होते, हे सगळं अंतिम टप्प्यात आलेलं होतं। अजित पवार हे स्वतः पुढाकार घेऊन अनेक बैठकांना ते हजेरी लावत होते आणि सगळं ते स्वतःच्या नेतृत्वाखाली करत होते। त्यामुळे त्यांच्या गेल्यानंतर त्यांची अंतिम इच्छा तर होती, म्हणजे इच्छा तर त्यांची होतीच। त्यामुळे आता सुनील तटकरे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, पुढे नक्की काय करतात हा प्रश्न जो आहे तो आता सध्या निर्माण झालेला आहे। विलिनीकरणाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। या संदर्भात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अजूनही कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती झालेली नाही. मात्र शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत ते अजूनही म्हणतायत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या पाहिजेत, विलिनीकरण झालं पाहिजे, कारण ही अजित पवारांची इच्छा होती. अजित पवारांना हे पक्ष एकत्रित पाहिजे होतं, त्यामुळे ते झालं पाहिजे अशा प्रतिक्रिया अजूनही उमटतायत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांच्याकडनं मात्र कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती अशा प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नरहरी झिरवाळ यांनी त्या दिवशी सांगितलेलं होतं. आता या पुढे कशा पद्धतीने घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण आतापर्यंत सूत्रानुसार बातम्या किंवा मग अनेकांच्या प्रतिक्रियेवरून आपण बैठकांच्या बातम्या चालवत होतो. मात्र हा व्हिडिओ मोठा प्रूफ आहे की अजित पवार हे स्वतः पुढाकार घेऊन विलिनीकरणासाठी प्रयत्न करत होते. अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आताची महत्त्वाची बातमी जी समोर आलेली आहे ती म्हणजे 17 जानेवारीला जी बैठक झालेली आहे त्या बैठकीचा व्हिडिओ आपण सध्या पाहतोय. आणि या बैठकीमध्येच खरं तर चर्चा झालेली होती, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातली अंतिम चर्चा झालेली होती आणि येत्या 12 फेब्रुवारीला या संदर्भात एकत्रीकरणासंदर्भात घोषणा केली जाणार होती. आणि मात्र दुर्दैवानं त्याआधीच अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता या संदर्भात राष्ट्रवादी जी अजित पवारांची आहे त्या संदर्भातले काय नेमकी नेते पावले उचलतात, सुनेत्रा पवार पुढच्या काही काळामध्ये या संदर्भात विलिनीकरणासंदर्भात काही पावलं उचलतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे की जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली होती, मात्र आता अजित पवार यांच्या निधनामुळे यामध्ये खंड पडलेला आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र 17 जानेवारीला जी बैठक झालेली आहे त्या बैठकीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. यामध्ये आपल्याला अजित पवार सुद्धा दिसत आहेत आणि शरद पवार सुद्धा दिसत आहेत. तर राजेश टोपे आपल्याला दिसत आहेत, अमोल कोल्हे आहेत, हे सगळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे आता इतर जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत यांना अजित पवारांनी स्वतः या संदर्भात काही कल्पना दिलेली होती का, आणि दिली असेल तर त्यांची या संदर्भातली काय भूमिका होती हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण छगन भुजबळ यांनी या संदर्भात एक प्रतिक्रिया दिलेली होती की या संदर्भात मला पक्ष नेतृत्वानं काहीही सांगितलेलं नाही. सुरुवातीला आपण उपमुख्यमंत्री पदाची खरं तर जी महत्त्वाची जबाबदारी आहे त्या संदर्भातला शपथविधी पार पडेल आणि त्यानंतर आपण विलिनीकरणासंदर्भात बोलू असं छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. त्यामुळे आता विलिनीकरणासंदर्भात काय नेमक्या घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मात्र यामध्ये सातत्यानं आग्रही असल्याचे आपल्याला दिसत आहेत. होत्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेते यांच्यामध्ये अनेक बैठका पार पडलेल्या होत्या. त्यापैकी एका बैठकीचा व्हिडिओ सध्या झी24 तासच्या हाती लागलेला आहे. त्यामध्ये आपल्याला शरद पवार, अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव सर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, व्हिडिओ खरं तर समोर आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत विलिनीकरणासंदर्भात. त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते जे आहेत ते उपस्थित होते. आपली काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला वाटतं की अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकी मंडळी एकत्र आली पाहिजे. याच्यामध्ये दुमत असायचं काय कारण नाही. परंतु मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की अचानक अशी घटना घडली आणि ही घटना घडल्यामुळे फार मोठं संकट राष्ट्रवादी काँग्रेसवर पडलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेता त्या सुनेत्रा पवार साहेब वहिनी ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी जबाबदारी घेतली पाहिजे. पक्षाचा आदेश शिरसावंत मानून सुनेत्रा वहिनींनी या ठिकाणी रात्री 3 वाजता या ठिकाणी आलेले आहेत आणि पक्षाची मीटिंग 2 वाजता आहे आणि रात्री झाल्यानंतर पण ज्या पद्धतीने अजित पवार हे पुढाकार घेऊन प्रत्येक बैठकीमध्ये ते सामील होते, ते नेत्यांसोबत चर्चा करत होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या पाहिजे, त्यांची इच्छा होती, तर ती इच्छा पूर्ण करण्यासंदर्भात पक्षांतर्गत सध्या काही हालचाली होणार का किंवा तशी काही सध्या असेल तर 100% आमदारांची इच्छाही सोबत यायची, त्याला काय कोणाच्या अडचणी यायचं का कारण नाही. परंतु माझे पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भातला निर्णय नक्की घेतील असा मला विश्वास आहे. पण अनेक बैठका पार पडल्या, पक्षांतर्गत याबाबतची माहिती होती का? कारण सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे दिसत नाही. विश्वास आहे की आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, हे सक्षम आहेत निर्णय घेण्याला आणि त्याच्यामुळे ते निर्णय घेतील. तो आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिरसावंत राहील. तुमची सगळी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत, खासदार आहेत, त्यांना मान्य आहे? इतका मोठा बाका प्रसंग पडल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांनी सुनेत्रा वहिनींना या ठिकाणी येणं भाग पडलं. याचा अर्थ लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि महाराष्ट्र वाट पाहतोय की या संदर्भातलं नेतृत्व
या राष्ट्रवादीचं सुनेत्रा वहिनींनीच केलं पाहिजे, कारण हा भावनिक विषय होता कामा नये. या पुढच्या काळामध्ये लोकांच्या भावनाला जर खऱ्या अर्थानं आवर घालायचं असेल तर सुनेत्रा वहिनींनी सुद्धा या पुढच्या काळामध्ये आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला साथ दिली पाहिजे. तुम्ही मग त्यांना सांगणार किंवा इच्छा व्यक्त करणार की एकत्रीकरणासाठी ज्या बैठका चालू होत्या त्या पुढे गेल्या पाहिजे? एकत्रीकरणाचा निर्णय वरिष्ठ नेते मंडळी घेतील. आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते की ज्यांच्या इच्छा होत्या की वहिनींच्या समवेत या ठिकाणी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये जसं दादांनी काम केलं तसं काम या पुढच्या काळामध्ये वहिनींच्या माध्यमातून होईल असा मला खात्री आहे. तर नक्कीच अनेक बैठका पार पडलेल्या होत्या जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात. सोबतच 12 फेब्रुवारीला याची घोषणा देखील होणार होती. सगळ्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या होत्या. मात्र दुर्दैवाने अजित पवार यांचं निधन झालं आणि या चर्चा आता पुढे जाणार का किंवा विलिनीकरण होणार का असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची सध्या प्रतिक्रिया जाणून घेतली. जर आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की दोन्ही तर 17 जानेवारी 2026ला अंतिम बैठक झालेली होती. खरं तर या अगोदर 14 निर्णायक बैठका झाल्याची सुद्धा माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेली होती. आणि 17 जानेवारी 2026ला जी महत्त्वाची अंतिम बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ आपण झी 24 तासवर पाहतोय. येत्या 12 फेब्रुवारीला या संदर्भात खरं तर घोषणा केली जाणार होती. मात्र तत्पूर्वीच अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षाची चर्चा केली आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केलं. दुर्दैवानं या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं.